नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नेचर टूर विथ बाला या आपल्या चॅनलवर. आज आपण आलो आहोत चारदरी, तालुका धारूर, जिल्हा बीड येथील एका सुंदर आणि श्रद्धेच्या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला जाताना दोन्ही बाजूनी खूप दाट झाडी पाहायला मिळते आणि आजूबाजूला असे डोंगर आपल्याला त्यावर डोंगरावर झाडी वगैरे असे खूप असं सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी करून टाकते. आता आपण बघतो आजूबाजूला लोक म्हणजे खूप झाडे आहे. विशेष म्हणजे येथील आकर्षक म्हणजे हे जे वडाच्या झाडाखाली विराजमान असलेले आपले हनुमानजीची मूर्ती आहे. ही मूर्ती अनेक वर्षापूर्वी या ठिकाणी असल्याचे स्थानिकडून कळविले सांगितले जाते. या हनुमान मंदिराच्या आजूबाजूला तिथं जवळच एक विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी ते उन्हाळ्यात बी आटत नाही. त्या पाणी ते सारखं त्या विहिरीला राहतं. ही एक अनोखी गोष्ट तिथली आहे. आणखी खास म्हणजे हे जाताना आपल्याला जे दृश्य दिसतात असे खूप सुंदर असे एकदम असे पूर्ण असे हिरवगार झाडी, दोन्हीकडून सुंदर डोंगर. इथं मी नेहमी इथं दर शनिवारी इथं दर्शनाला बरेच गावाकडून इथल्या आजूबाजू खेडेकडून दर्शनासाठी येतात. जसं तिकडे केज करून येतात, अंबाजोगाईकडून येतात, माजलगावकडून येतात. पण जवळपास या बीड जिल्ह्यातले जवळपास ज्यांना हे स्थान देवस्थान समितीचं स्थान माहिती हे सगळे बरेचसे आपले भक्त हे दर शनिवारी इथं येतात प्रसादाचा लाभ घ्यायला. इथं दर शनिवारी पंगत असते, मोठी पंगत असते. इथं जेवणाचा मोठा कार्यक्रम असतो. किती जेवढे भक्त येतील तेवढ्यांना ही मोठी पंगत असते जेवणाची. आणि इथं 4 वर्षापासून म्हणजे आधीच पंक्ती देण्यासाठी इथं नंबर लागलेले आहे. बरेचसे लोकांना म्हणजे पंगत द्यायची आहे तर त्यांचा नंबर 2-3 वर्षी येतो. असं मंदिरात पुढे जाऊन आपण आता हे मंदिर बघा, हे परिसर बघा मंदिराचा. हनुमानाची श्रद्धेची स्थान चालू. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.